सई आणि आता इथे येणारा एक डॉक्टर ज्याला बाहेर कोणीतरी बदडलंय आणि म्हणून तो गेलाय आपल्या घरी. बघूयात त्याला का मार पडलाय हो. आणि हा डासू परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमचे वैभव आणि क्षिती. इंतहा हो गई इंतजार की आई ना कुछ खबर मेरे यार की ये हमें है यकीन. फोडला जोडला दुडवल्या तंगड्या तोडला हात मोडल्या तंगड्या तोडला फोडला फोडला. आमचे हे आले वाटतं. भिकारी तू मंदर कैसा आया? बाहर जा. अगं मी नवरा तुझा. माझा नवरा डॉक्टर आहे पेशंट नाही काही. अगं हे बघ नजरेत बघ. अरे देवा एवढी वासना म्हणजे तुम्हीच. काय हो? कुठल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला जाऊन आला? अगं नाही दुखतंय माझं अंग. खरंच लागलो की काय तुम्हाला? विचारलंच वाटतं. आज मला वाटलं विचारणारच नाहीयेस तू. असं कसं? कितीही विद्रूप असला तरी एकुलता एक नवरा आहे माझा. बरं मला सांगा कुणाकडे बघत होतात तुम्ही? कधी कुठे केव्हा? असं काय तुम्हाला माहित नाही का आपली नजर किती वाईट आहे? एखादी मुलगी रस्त्यावर जात असली की कसे बघता तुम्ही आणि मग खड्ड्यात पडता. बरं मला सांगा यावेळी खड्डा बीएमसीचा होता का MTNLचा? नाही म्हणजे मग आपण त्यांच्यावर केस करू ना. माझा भाऊ वकील आहे. आपण नको तुझा भाऊ नको ग. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे तो. अगं किती पैसे मागेल तो. माझ्याकडे पैसे नाहीये तेवढे द्यायला. नको तुझा भाऊ नको. बरं मला सांगा ना काय झालं? काय झालं आता कसं सांगू तुला? जसं झालं तसं सांगा. म्हणजे साधारण आठवते बघ. मी तुमची बायको हे बघा मी तुमची बायको. तुला कशी विसरेन मी चांडाळणी? नाही तुला कशी विसरेन मी? या जन्मात विसरणं शक्य आहे का तुला? सांगा ना काय झालं? काय झालं? तुझ्यामुळे झालं गाव तसे. तुझ्यामुळे झालं. सकाळी मला काय म्हणालीस? मला 3D TV पाहिजे. 3D. कुठून आणायचा ग पैसा? कुठून आणायचा? डिस्पेन्सरीत गेलो आणि म्हटलं आता कुणाला कापावं. तेवढ्यात दिगंबर नाही काला हागवण लागली. तुला म्हटलं हागवण लागली. थांब तुझं अपेंडिक्स ऑपरेशनच करतो. अपेंडिक्स? हो. मग केलं की काय ऑपरेशन? कसं करणार? गेले 6 महिने तसं मी अपेंडिक्स ऑपरेशन करतोय ग. 6 वेळा कापलंय अपेंडिक्स तसं मी. अगं शेवटी मालवणी माणूस आहे. मालवणी माणसाला कधी ना कधीतरी सत्य उमगत. हो त्याला कळलं घंटेने मार लागत चेचला. पाय तोडले त्याने. हात कसा गळ्यात आला? तुझ्यामुळे चांडायनी. तुझ्यामुळे हात गळ्यात आला माझ्या. परवा काय म्हणालीस? मला हिऱ्याच्या कुड्या पाहिजेत. कुठून पैसा आणायचा ग? कुठून पैसा आणायचा? म्हटलं आता कुणाला कापावं. मग आनंद इंगळेला फोन केला. म्हटलं तुला कॅन्सर झालाय. कॅन्सर? हो. आपण कसा एखाद्या अवयवाचा अतिरेकी वापर झाल्यानंतर कॅन्सर होतो तसा म्हटलं तुला कॅन्सर झालाय. तर तो धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला डॉक्टर मला कॅन्सर झालाय. म्हटलं हो तुला कॅन्सर झालाय पण तो मनाचा. तू मनाचा अतिरेकी वापर केलाच म्हणून तुला कॅन्सर झालाय मनाचा. पटलं की काय त्याला? पटलं ग. पुण्याचा आहे तो. अभ्यास पूर्ण आव आणून सांगितलं की पट्ट पुणेकरांना. हुशारच आहात तुम्ही. पटलं तर मग त्याने तुम्हाला का पिटलं? त्याने पिटलं ग. त्याची बायको आहे ना ती. तिने पिटलं ग मला. असं शोलेतल्या ठाकूर सारखा उभा केला आणि हात मोडले ग तिने. माझे हात मोडले. मला सांगा हे डोकं पण माझ्याचमुळे फुटलं का? हो तुझ्यामुळे फुटलं ग. तुझ्यामुळे फुटलं. परवा काय म्हणालीस? मला 4 BHK फ्लॅट हवाय. कुठून आणायचा ग पैसा? कुठून आणायचा? आता म्हटलं एवढ्या किमतीचा बकरा कोण कापावा? तेवढ्यात अतुल तोडणकर आला डिस्पेन्सरी मध्ये. हो तो म्हणला मला अशक्तपणा आलाय. म्हटलं का रे बाबा तुला अशक्तपणा आलाय? तो म्हणला श्रावणात सध्या दारू आणि नॉनव्हेज बंद आहे ना त्याच्यामुळे हो. तर म्हटलं काही काळजी करू नकोस. आपण तुझी बॉडी ट्रान्सप्लांट करूया. बॉडी ट्रान्सप्लांट? हो म्हटलं मेंदू पासून पायाच्या नखापर्यंत सगळं बदलू आपण तुझं. म्हटलं त्याला BST मध्ये काम करतो ना. भरपूर पैसा आहे त्याच्याकडे. भरपूर पैसा असला की काही पट्ट जगामध्ये माणसाला. म्हटलं तुम्ही बसची कशी बॉडी बदलता? म्हटलं आपण तशी तुझी बॉडी बदलूया. मग त्याने का मारलं तुम्हाला?
मारलं नाही ग, तो अंशुमन आहे ना, अंशुमन. एवढी बिल्ट आहे तिची. मारलं का तरी डोकं फोडलं त्यांनी माझं. काय हो, माझ्यामुळे आणि या लोकांमुळे तुम्हाला एवढं लागलं ना हो. होय होय होय. त्या सई तामणकरचा याच्यात काहीच हात नव्हता का हो? सई कोण आहे? सई सई कोण? तामणकर. तामणकर सई तुम्ही अँकर आहे बघा. मला तेवढं माहित नाही, बघतो कधीतरी. तिच्या पायाला ठेच लागली का हो? तुमच्या क्लिनिक मध्ये आले होते की कधी? आज आठवत नाही तुम्हाला? तिच्या पायाला ठेच लागली म्हणून तुम्ही तिचा कान बघत होतात. कान कुठे बघितला? कानातलं बघितलं. केसातली क्लिप छान आहे म्हणून केसातनं हात फिरवलात. हातातल्या अंगठ्या छान आहेत म्हणून हात हातात घेतलात. आणि बाळा घाबरू नकोस, काही होत नाही असं म्हणून पाठीवरनं हात फिरवला. आणि मग तिच्या कानात काय सांगितलं तुम्ही? चल आपण आता डॉक्टर खेळूया. मग तिने काय केलं? उभे राहा पहिले. जरा तरी लाज बाळगायची. सई ताम्हणकर आहे ती, तावरून ताकभात ओळखते. हा, जरा लाज नाही वाटली? तिला सांगताय डॉक्टर खेळूया. मला नाही ते कधी म्हणाला डॉक्टर खेळूया. अगं त्याशिवाय का 4 मुलं झाली? हो या, आता आपण पेशंट खेळूया. तुमच्या जण आता चला आता वळूयात आपल्या परीक्षकांकडे. एक मिनिट. थँक्यू. स्वप्नील सर, कसा वाटला ऍक्ट? वैभव आणि क्षिती, मला आवडला ऍक्ट. इंटरेस्टिंग होता. काही काही जागा खूप छान होत्या, काही काही समजणाऱ्या आणि काहींनाच समजणाऱ्या ज्या तू जागा काढल्यास वैभव. काही स्टेटोस्कोप बरोबर, काही त्याच्याशिवाय. त्या इंटरेस्टिंग होत्या. पण मला असं वाटलं की इससे ज्यादा फायरी होना चाहिए. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. विजयजी. वैभव, क्षिती, माइंड ब्लोइंग परफॉर्मर्स आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नेचा 9 गुण. क्या बात है. तर वैभवजी, पुढेही अशीच धमाल करत राहा, आम्हाला हसवत राहा. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.